नमस्कार, अंकिता रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहे झणझणीत आणि चमचमीत कोकणी फिश करी कसा बनवायचा ते इथे आपण पाहणार आहे. अगदी झटपट आणि खूप चवीला अप्रतिम अशी ही चव देते. तर एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे एक कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये आपण 2 चम्मच तेल घालून घ्यायचे. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचे. तेल छान कडकडीत गरम झाला की त्यामध्ये आपण ओल्या खोबऱ्याची मिक्सर बनवून घेतलेला आहे. ओले खोबरे असतात ना, जे त्याचे आपण पेस्ट बनवून घेतलेला आहे पाणी घालून आणि मिक्सर लावून घेतलेला आहे. ते तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीचा आपला हा पेस्ट तयार झालेला आहे. ते छान कडकडीत गरम झालेल्या तेलामध्ये आपण ओल्या नारळाचं चटणी आपण यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात. अशा पद्धतीचं तुम्ही खोबरं जर वाटून घेतलात तर खूप छान लागते चवीला आणि भाजी ही अप्रतिम अशी होते. तुम्ही ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आणि हे काही स्टेप ना मिस करता तुम्ही संपूर्ण रेसिपी पहा. तुम्हाला लवकरच लक्षात येईल. एकदम भन्नाट चवीची आणि रेस्टॉरंटमध्ये पण अशाच पद्धतीने बनवतात. तुम्ही ह्याला रेस्टॉरंट स्टाईल म्हणलं तरी चालेल. अशा पद्धतीने बनवतात. तरी ते पाहू शकता. आपला हा मसाला तयार झाला की त्यामध्ये आपण आता मच्छी घालून घ्यायचे. मच्छीला मी ऑलरेडी म्हणजे मासेला मी ऑलरेडी तिखट मीठ लावून घेतलेलं आहे. तिखट मीठ लावून 5 ते 10 मिनिट आपण याला ठेवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मसाला लागला गेला पाहिजे. घरगुती काळा मसाला मी इथे वापरलेला आहे आणि मीठही यामध्ये 1 चम्मच इतपत मी घालून घेतलेला आहे. तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता, कमी जास्त करू शकता. तर हे सगळे मसाले घालून आपण ह्याला व्यवस्थित 1 ते 2 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता. अशा पद्धतीने मच्छीला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं आपण पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने आणखीन थोडंसं आपण पाणी यामध्ये घालूयात आणि खूप असं जास्त पाणी घालायचं नाही आहे आपल्याला. तर इथे टोटली एक अर्धा ग्लास पाणी आपण यामध्ये घालूयात आणि मस्त करी शिजवून घेऊयात. एकदम अशा पद्धतीची तुम्ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल अशी ही रेसिपी आहे. तर इथे मच्छीला व्यवस्थित शिजू द्यायचे म्हणजे माशाला आपण व्यवस्थित शिजू द्यायचे. एक साईडला शिजली की आपण दुसऱ्या साईडला पलटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीची ही मच्छी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ही मच्छी रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय नक्कीच तेही कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर इथे पाहू शकता आपल्या मच्छी एक साईडला शिजलेल्या आहेत. तर दुसऱ्या साईडला आपण पलटून घेऊयात. आपण याला फिश करी म्हणू शकतो. रेस्टॉरंट स्टाईल फिश करी कशी बनवतात म्हणजे अशा पद्धतीने बनवतात. तुम्हाला वाटते त्यामध्ये काही वेगळं घालत असतील तर तसं काही नसतं. आपला हा घरगुती मसालाच वापरून रेस्टॉरंट स्टाईल बनवतात. त्यामध्ये फक्त फिश करी मसाला एवढा वापरतात. त्यामुळे त्याची चव जरा वेगळीशी होते. इथे 2 मिनटासाठी मच्छी आपण शिजवून घेऊयात. इथे पाहू शकता कलर एकदम भन्नाट असा आलेला आहे. 2 मिनटानंतर आपली ही मच्छी तयार झालेली आहे. फिश करी आपली इथे तयार झालेली आहे. इथे पाहू शकता एकदम भन्नाट अशी ही फिश करी दिसायलाही सुंदर आणि खायला तर अप्रतिम अशी चवीची झालेली आहे. आणि आपण जेव्हाही मटन, चिकन आणि मासे हे तिन्ही प्रकार बनवताना आपण त्यामध्ये एक सिक्रेट टिप्स वापरून आपण ही अशी मच्छी बनवली तर सगळ्यांना खूपच आवडेल. ते म्हणजे ओले नारळ असतात ना, ज्याचे खोबरा आपण काढून घेतो त्या खोबऱ्याचं आपण मिक्सर वाटण करून घ्यायचा आणि अशा पद्धतीचा करी बनवून घ्यायचा. तर इथे आपला हा गॅस बंद करून घेतला आणि मस्त अशी मच्छी करी इथे तयार आहे म्हणजे फिश करी. तर इथे कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला नक्कीच कळवा. आता आपण हा एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. इथे पाहू शकता एकदम भन्नाट आणि एकदम चविष्ट अशी ही मच्छी करी आपली तयार आहे. फिश करी तयार आहे. तर ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पटकन सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. इथे पाहू शकता मस्त अशी करी तयार झालेली आहे. एकदम भन्नाट अशी चवीची झालेली आहे आणि पटापट तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास कमेंट करून कळवा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पटकन
सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच वेगवेगळ्या नाश्त्याच्या वगैरे रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेत, तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता. आणि कुकरमध्ये मच्छी चिकन हे कसा बनवायचं तेही तुम्ही पाहू शकता. अगदी साध्या पद्धतीने आणि गावरान पद्धतीने रेसिपीज असतात. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.